बोल, मी जेवायला बसायला लागले. तू पण ये जेवायला. हो येतो. काय बनवली? तिथे ती भाजी कालचीच आहे सोड. आणि वाद अशी होती, शिरा केली बोल. एखादी मुलगी विचारली की व्हॉट क्वालिटीज आर यू सीकिंग इन युअर लाईफ पार्टनर, म्हणजे असे कोणते गुण आहेत जे तू तुझ्या जीवनसाथीत बघत आहे, तर मग मी त्यावर काय उत्तर द्यायला हवं? कोऑपरेटिव्ह आणि काय म्हणतात, आणि तुला मेन तुझ्या कशी अरे कोऑपरेटिव्ह पाहिजे. माझा प्रश्न आहे की व्हॉट क्वालिटीज आर यू सीकिंग इन युअर लाईफ पार्टनर, असं समोरच्या व्यक्तीने विचारलं मला त्या मेळाव्यात, तर मी काय उत्तर दिलं पाहिजे? आता ते तू ठरव ना, तुला कुठली क्वालिटीची पाहिजे मुलगी. कोऑपरेटिव्ह, सिम्पल लिव्हिंग, बस एवढे दोनच क्वालिटीज हा स्पीकर वर आहे म्हणून ते येत आहे. मग स्पीकर नाही लावलं तर मग तेच, आता जर एखाद्या मुलीने विचारलं की व्हॉट क्वालिटीज आर यू सीकिंग इन युअर लाईफ पार्टनर म्हणल्यावर तुला प्रश्न तर कळलं का? तिच्यात कुठले गुण तुला आवडतील? आवडतील नाही ग, व्हॉट क्वालिटीज आर यू सीकिंग इन युअर लाईफ पार्टनर. तुला तिच्यात कुठले गुण हवे? मग सगळ्यात पहिला कोऑपरेटिव्ह तर लागणारच ना. कोऑपरेटिव्ह, सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. ओके, दोनच गोष्टी पाहिजे. दोनच गोष्टी पाहिजे, कोऑपरेटिव्ह, सिम्पल लिव्हिंग, हायली थिंकिंग. अजून काय तुला पाहिजे तू सांग ना. म्हणजे मी जेवढे आले मला वाटतं ते मी सांगितलं, कारण आम्ही कधी असलं काय केलंच नाही विचार. तर ते अच्छा, हे तीनच गोष्टी, सिम्पल लिव्हिंग, कोऑपरेटिव्ह, हाय थिंकिंग आणि फॅमिली ओरिएंटेड. फॅमिली ओरिएंटेड. ओके. अजून मराठीत तुला काय आठवतं? आणि गुड आणि बॅड ह्याच्यात सिच्युएशन मध्ये एकमेकांना समजून घे. चांगले आणि वाईट पर्सन एकमेकांना समजून घेणे. अजून बघ, आता अजून तुला काय वाटतं? आता माझं कसं आहे बघ, मी जर कुणाला असं मेसेज पाठवत असेल तर मग मी त्यांना असं खूप डिटेल मध्ये सांगतो, ब्रीफ मध्ये, की मी आज, आता एखादं एक्झाम्पल, जर कोणी विचारलं जेवला का म्हणून, तर काही जणांचं उत्तर, एखाद्यांचा स्वभाव कसा असतंय की फक्त प्रश्नाचं उत्तरच देणं, की जेवला का, हो मी जेवलो. पण मला कधी कधी वाटतंय की मी कुणासोबत चॅटिंग किंवा बोलत असेल तर कोणी मला विचारलं जेवलास का, तर माझं उत्तर कसं असतंय, फक्त हा जेवलो नाही, तर मी आज बटाट्याची भाजी, 2 चपाती, वरण भात आणि गोड मध्ये शिरा खाल्लो, असं म्हणजे थोडक्यात उत्तर देणं असं वाटतंय मला. पण समोरचं जर इंटरेस्ट असेल तर त्याने फक्त एका वाक्यातच उत्तर, एका शब्दात उत्तर दिले तर ते मला चालणार नाही. काय कळतं तुला? म्हणजे सविस्तर पाहिजे मला, सविस्तर, इन ब्रीफ. कारण की ते जर तो तसं समोरचा व्यक्ती जर तसं मेसेज करत असेल की म्हणजे की डिटेल मध्ये, तर त्याच्यावरून कळते की ते एफर्ट्स घालत आहे, की त्याने श्रम घेत आहे या नात्यामध्ये, असं वाटतंय मला. जर फक्त एका वाक्यात उत्तर दिले तर त्याने एकतर माझ्यात काही इंटरेस्ट नाही आहे, किंवा तिला हे नातं, माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही, मग मी मध्ये सांगतो एका वाक्यातल्या उत्तराने. कारण की बघ, हे असे वाक्यांचे उत्तर कुठलं मित्रांना देणे किंवा बाकीच्या लोकांना देणं ठीक आहे, पण एखादं व्यक्ती जर ते महत्वाचं आहे किंवा सिग्निफिकंट अदर जे म्हणतात की त्यांच्यासोबत तर असं बोललं नाही पाहिजे, असं मला वाटतं.
म्हणजे त्यांच्यासोबत तर आपण मन मोकळेपणाने दिवसभरात काय घडलं, कसं झालं, काय नाही मला मन मोकळं आवडतं. मला मन मोकळे एका वाक्यात म्हणजे मला मन मोकळेपणाने बोलायचं. ओके. आणि जर म्हणजे सौंदर्य म्हणजे चांगलं दिसणं हे तर काळानुसार एक एकदा संपून जातं ना. काळानुसार सौंदर्यता हे ते सगळं कमी होत जात आहे. ते तर फक्त एक्सटर्नल बाह्य गोष्टी आहेत. मन जुळणं ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण की तुमच्या दोघांना संसार करायचा आहे, बाकीचे कोण येणार नाही, ते फक्त बघतील किंवा सल्ला देतील. प्रत्यक्षात तर तुम्हालाच. हा बोल रे. काय म्हणतो की अरे नाही ते पप्पांना वाढत होते ती उष्ट हात लावलं ते तुपाचं. बोल आता. नाही तेच मग एवढंच बोलतो. व्हॉट क्वालिटीज आर यू सीकिंग इन अ लाईफ पार्टनर म्हटलं तर कोऑपरेटिव्ह, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग आणि फॅमिली ओरिएंटेड. मन मोकळेपणा बोली. कोणी असं म्हणणार नाही का की तू स्ट्रगल फेज मध्ये आहे तर मी तुझ्या स्ट्रगलिंग फेज मध्ये साथ देते. म्हणजे जर मी स्ट्रगलिंग फेज मध्ये आहे, अजून काही सेटल नाही झालेला आहे, तर मग असं नाही म्हणणार का कोणी की चल मी तुझ्या स्ट्रगलिंग फेज मध्ये साथ देते, तुझ्या प्रत्येक सुखादुःखात मी सोबत असेल. ते बोलणारे पण असतात की आपण दोघं मिळून संसार उभा करूया असं बोलणारे पण असतात. आता पण जिने खरंच साथ देणारी असते तिने पहिल्याच दिवसापासून पहिल्या कामाला लागते. हो. आणि तिच्याकडे जॉब असेल तर तिने करणारच की रे. म्हणजे शब्दांपेक्षा क्रिया म्हणजे वर्ड्स पेक्षा ऍक्शन जास्त बोलतात. बोलणं एक वेगळी गोष्ट आणि प्रत्यक्ष करण्यात वेगळी गोष्ट. हा वेगळं असतंय. आणि तू तिथे गेलं म्हणजे समज आता हे डावा हात बोल बोल मी इथे गेल्यावर काय बोल. तू बोल इथे आल्यावर काय. तिथे गेल्यावर त्या सिच्युएशनला तुला बरोबर सुचत जात आणि तू महादेवाला पाया पडून मनापासून प्रार्थना करून जा की मला व्यवस्थित बोलता येऊ दे आणि माझी आयुष्याची जोडीदार मला मिळू दे असं बोल. तर तिकडे तुला नाही जमलं तर आम्ही इथे करतोच ना. तुला एकदा कम्प्लीट झालं, नोकरी झालं तर ते तोपर्यंत अजून वेळ जाईल ना. हॅलो. हो. हा मग त्यापेक्षा आतापासूनच सांगायचं. आमचे मम्मी पप्पा पण ट्राय करतात पण मी स्वतः वैयक्तिक पण मी इंटरेस्टेड आहे. लग्न म्हणजे काय फक्त व्यवहार नाही, भौतिक सुख नसतंय. गाडी बंगला हे काय कधी मी आयुष्यात कमवू शकतोच म्हणायचं. जरी तुझ्याकडे काहीच नाही ना पण माझा कॉन्फिडन्स आहे ना. म्हणजे कॉन्फिडन्स सगळ्यात स्ट्रॉंग आहे. मी आज न उद्या माझं घर पण घेणार, माझी गाडी पण, त्यात काही मोठं म्हणायचं. एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही सगळे जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे आम्ही फॅमिली ओरिएंटेड. त्यामुळे मला म्हणजे असं सार्वजनिक हे आवडतंय मला. फेस्टिवल म्हणजे हा ते खूप आवडतंय. मी अलिप्त एकटा मुलगा नाही हे पण सांगू शकतोस ना तू. मला कोणीतरी गाडी घर बंगला ते तर आपण घेऊच आणि तसं मी काय आमच्या वडील पण मला माझं स्वतःच करण्यात पण मला एक प्रकारचा आनंद आहे, इंटरेस्ट आहे असं बोलायचं. मला कोणीतरी सांगत होतं की एक डावा हात जे आहे किंवा उजवा हात म्हणजे फॉर एक्झाम्पल हे दोन हात कधी असं एक होऊ शकत नाही. समज हे देवल आहे उजवा हात, डावा हात जे कोणते होणारी आहे ते, मग
उजवा हात आणि डावा हात एका वेळेसाठी सोबत जाऊ शकतात किंवा ते दोघांमधलं अंतर कमी होऊ शकतं, पण दोघं एक होऊ शकत नाहीत. मग तेव्हा कसं करायचं? किंवा जे प्रेम जे ते आहे ते काही कालावधीपर्यंतच असतं, नंतर तर जबाबदाऱ्या आल्यावर म्हणजे एकमेकांचा चेहरा बघणं पण खूप मोठी गोष्ट होईल असं म्हणतात. असं निगेटिव्ह थिंकिंग लेट करायचं ना सुरुवातीला. अच्छा. असं मग ते कसं दोन्ही हात जेव्हा एकमेकात घुमतात ना, डावा आणि उजवा बोट हातात एकमेकात घुमतात की नाही, मग तेव्हा ते घट्ट जर दोघं एकमेकांना घट्ट दोन्ही हाताने जर दोघं घट्ट एकमेकांना आणून धरलं आणि शेवटपर्यंत एकजुटीने राहिलं तर कशाला काय होते. अच्छा. दोन्ही हात वेगवेगळे आहेत, मी पण वर्णन करते. मग दोन्ही हात एकमेकांना घेऊन आपण एकमेकांना राहिलो एकजुटीने, आम्ही तुझ्या घरची माणसं माझ्या माणसं सगळ्यांचे कुटुंब दोन्ही एकमेकांना साथ काय अवघड होत. शेवटी आहे ना, एकटा वन मॅन शो काय नाही करत. जेव्हा युनिटी होते तेव्हा ते सगळं काही शक्य असते, होय की नाही. टीमने आपण काम नाही मग सगळं शक्य होते की नाही. आता वन मॅन शो म्हणजे वन मॅन करायला वेळ लागतोय. एकमेकांची साथ असेल, तुझ्या कुटुंबाची माझ्या कुटुंबाची साथ असेल तर आपण ते काम लवकर आणि उत्साहात करू शकतो ना. दोन्ही आता जेव्हा आताची गुंफत मग जगात असं असेल तर कोण लग्नच केले नसते. कारण की मला एका वेगळ्या गोष्टीत आनंद आहे आणि जर तिच्या वेगळ्या गोष्टीत आनंद आहे तर, कारण की मी माझ्या ज्या आवडत्या गोष्टीत खुश राहील, तिने तिच्या आवडत्या गोष्टीत खुश राहील, पण तिला जे गोष्टी ज्या आवडते ते मला नाही आवडणार आणि जे गोष्टी मला आवडते ज्याच्यात मला आनंद मिळते ते तिला नाही आवडणार. मग तेव्हा कसं? तुला आवडलेलं तिला नाही आवडणार आणि तिला आवडलेलं तुला नाही आवडणार. मग तेव्हा कसं, मग तेव्हा एकमेकांना तिचा वेळ तिला द्यायचं, तिला ज्या गोष्टीत आनंद आहे ते तिला करू द्यायचं आणि तुला ज्या गोष्टीत आनंद आहे ते तिने तुला करू दे. तिने तुझ्या ऑपोज नाही यायचं आणि तू तिच्या ऑपोज नाही जायचं. पण असं फक्त बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात अवघड आहे ना. मग त्याच्यासाठी तर लग्न जाऊ ना, लग्न पाहावं करून घर पाहावं बांधून म्हण. नाही एवढे काही कठीण सिच्युएशन येत नाही. आपले कुटुंबाचे सगळे आपल्याला पाठीशी असतात, शिरा द्यावं. तुम्हाला काही दोघांवरच सगळं भार टाकत नाही. आम्ही आई वडील कशासाठी असतो, कुटुंब कशाला म्हणतात, मग फॅमिली कशाला म्हणतात. मग उद्या फॅमिली म्हणती, तू फॅमिलीत आली, मग जर तिने म्हणती की सासू सारखं प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करतेय, टोकतीये, हे करू देत नाही किंवा हे कर ते करच म्हणते नुसतं, असं झालं तर होतंय का असं? काही वेळा होत की असं. काही वेळावर आता दादाच बायकोच आम्हाला कितीतरी गोष्टी पटले नाही, पण आम्ही काय तिला काहीच बोललो नाही. ते सोड, कारण ते हळूहळू ना हळूहळू वातावरणात राहून फॅमिलीत राहून त्याने समजून घेऊ शकतात, जर त्या मुलीचे संस्कार खरेच चांगले असतील तर. दादाला ठेवा म्हणजे ते मुलीच्या संस्कारावर पण अवलंबून आहे. पण मुलाचे संस्कार, आता माझ्यावर संस्कार चांगले नाहीत तर असं तू का म्हणतो? म्हणजे माझ्यावर आहेत, म्हणजे जर असं ते त्यांच्याकडनं प्रत्युत्तर असं असेल की तुमच्या मुलाचे संस्कार चांगले नाहीत म्हणल्यावर तसं बोलूच शकत नाहीत त्यांनी. आम्हाला गॅरंटी आहे ना, आमचा मुलगा आम्ही एकत्र कुटुंबातून आलो, आम्हाला संस्कार आमच्या मुलाला चांगलेच आहेत. अच्छा, मुलापेक्षा तुम्हाला आई वडिलांना गॅरंटी आहे की माझ्यावर संस्कार चांगले आहेत म्हणून. मग कुणाला गॅरंटी नाही? विचारतोय का? कुणाला गॅरंटी नाही? ज्यांना गॅरंटी नाही मग तू त्यांना काय एक्सप्लेन करत बसणार का? तेच म्हणाले की शेवटी संस्कार कुळाचार हे लग्न जे आहेत ना, लग्न जमवणं किंवा एकत्र येणं, हे आपले जे
वेळेला ते पण खूप बदल घडवते आपल्या आयुष्यात. 7 फेरे, अक्षता, होम हवन, या गोष्टी पण बरेचसे बदल घडवून आणतात आयुष्यात. आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालेलं असतं. बरोबर. म्हणजे जरी विचार थोडे वेगवेगळ्यांचे वेगळे वैयक्तिक विचार असतात, वैयक्तिक आनंद असेल, तर पण एकमेकांना समजून घेणं तेच महत्वाचं आहे. एका वाक्यात सांगायचं म्हणजे दोघं एकमेकांना समजून घेणं आणि दोघांचा एकमेकांवर विश्वास असणं. आता तुला डाऊट आलं, अरे तुम्ही मोबाईलवर कोणाशी बोलायला लागले की कुठे पलीकडे कोण दुसरा मुलगा बोलत होता, किंवा तिला डाऊट आला, अरे तुझं कोणतरी आहे का आणि कोणाशी बोलायला लागलं एवढं. मग किती पण असलं तरी तिला गॅरंटी पाहिजे की मी सोबत असताना माझा नवरा दुसऱ्या मुलीशी काहीच करू शकत नाही, आणि तुला पण तेवढाच विश्वास पाहिजे की माझ्यासारखा नवरा असतानाच मी दुसऱ्या पाय घसरणार. हे विश्वास नाही महत्वाचं असते. महाराज तेच सांगतात बघ, तू याच्यासाठी ना महाराजांची कथा ऐक आणि ते ह्यांचे कथा ऐक, अनिरुद्धाचार्याचे, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. तू युट्यूब वर जा आणि अनिरुद्धाचार्याची कथा ऐक. ओके, ते तर मी ऐकलेलं. हो, मॅरिड आहे, पण तू पण एवढं वर्षाचा संसार केली, तर तुझे काही म्हणणं आहे का, तुझे काय मत आहे तुमच्या मुलांचे जेव्हा जीवनसाथी येईल किंवा तुझी सून येईल, तुझी पण काही अपेक्षा किंवा तुला पण असं वाटेल ना की त्याच्यात हे गुण असलं पाहिजे किंवा मी तिला असं नांदवलं पाहिजे? आमची अपेक्षा एवढेच असते की तुम्ही दोघं सुखी तर आम्ही सुखी. आमचं मूल मंत्र एवढंच आहे, तुम्ही दोघं अंतरात राहावा, एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना समजून घ्या. तुमचा आनंद ते आमचा आनंद, आमचा काही वेगळा आनंद नसतंय. एवढंच की माझ्या मुलाला त्रास होऊ नये हे मला 100% वाटणार की तिच्यापासून माझ्या मुलाला त्रास होऊ नये. हे मला नक्की, मला पप्पांना हेच वाटणार की आम्ही आमच्या मुलांना एवढं चांगलं सगळं केलो आणि वैवाहिक जीवन सुखाचं नसेल तर उपयोग काय? मग त्या मुलींच्या आई वडिलांना असं नाही वाटणार की माझ्या मुलीचाही संसार त्रासदायक नसू नये किंवा आनंदी असं? तिला दुखवतच नाहीस ना. अच्छा, तू तिच्या मनासारखं वागून तिने नीट नाही वागली तर मग ते तिचा दोष आहे. तू सगळं तिच्या मनासारखं ऐकून तिला सगळं देऊन घालून खाऊन पिऊन घालून जर आनंदी ठेवला आणि त्याच्यात पण तिने आनंद नाही म्हणले तर ते तिचा दोष आहे. मग आणि समज काही वेळेस अशा गोष्टी मागितली की माझ्याकडनं देणं शक्यच नाही झालं त्या मोमेंटला किंवा त्या क्षणाला, मी म्हणेल नंतर आपण घेऊ करू, तर ती समजूतदारपणा असेल का त्यात? मग तेव्हा समजून सांगायचं, ठीक आहे मी प्रयत्न करतो पण माझ्या हातून शक्य होणार नाही असं सांगायचं. मग तुला रुसते फुकते, मग नंतर परत नॉर्मल होतं. शेवटी स्त्री आहे ना, एक आपत्ती होईपर्यंत जरा नाटकं करतात. जेव्हा तुमचं मूल आलं, तुमचं संसार फुलायला लागलं की तिला पण कळतं की तुझ्याशिवाय तिचं चालत नाही आणि तुला पण कळतं की तिच्याशिवाय तुझं चालत. अगं पण आजचं जग तसं नाही ना. प्रत्येक स्त्री आता वैयक्तिक कमवू शकते, स्वतःच्या पायावर उभारू शकते. तू पण बघतच आहे ना की दिसतच असेल तुम्हाला पण. चालेल, सगळे अपेक्षा तेच अपेक्षा असतात त्यांची. मग तेव्हा काय? अरे पण शेवटी अपेक्षा, मग असं किती अपेक्षा करायचं ना. आपल्या अपेक्षा तर वाढतच जातात ना, मरेपर्यंत आपल्या अपेक्षा संपत नाही. बरोबर आहे. मग अपेक्षा आहे काय, आपण जन्माला आलेला माणूस आहे, माणसाला भौतिक सुखाची अपेक्षा असते, कुणाला शारीरिक सुखाची अपेक्षा असते, कुणाला अपेक्षा असते. अपेक्षा कधी संपणार? अपेक्षा कधी संपणारच नाही. असं काय होतंय का? आता तुझ्या आम्हाला मूल झालं, आम्हाला मुलगा झाला, आम्हाला वाटत आम्हाला एक मुलगी तरी वा, मग आम्हाला मुलगी नाही झाली, मग आम्ही सोडून दिलो ना. परत काय आम्ही हे केलो का? एखादी अपेक्षा पूर्ण होत नसेल तर मग ते सोडून द्यायचं. त्याच गोष्टीला चिटकून धरून बाकीच्या गोष्टीचं कशाला हे घालवायचं? उद्या मरणार आहे ते मरण, आजच विचार केला तर मागचा दिवस खराब होतं की नाही? हो, बरोबर आहे.
तर बाळ सांगते, मी बोलण्याने किंवा तू उद्याचं संकट आजवर आजचा दिवस कशाला खराब करायचं. जसं हे काय तसं परिस्थिती तसं जगून घ्यायचं ना. आणि सगळेजण काय सुरुवातीपासूनच थोडं सुखी नसतात, थोडं प्रतिक्रिया आणि लई खोलात विचार नाही करायचं जीवन. देव ना असं ते ब्रह्मदेव गाठी बांधलेलाच असतो. तिने तुला समजून घेणारी तुला समजून घेणारी अशीच पत्नी मिळते आपल्याला. रॉंग नंबर तर लागत नाही, जरी रॉंग नंबर लागला ना ते नातं पुढे जात नाही. म्हणजे भाग्यात आहे तीच मिळते आपल्याला. आणि तू महादेवावर विश्वास ठेव सरळ. जाताना ते कंकरवर पाणी घालून जा आणि महादेवावर सांग, तूच मला आजचा सगळा दिवस तुझ्याच त्याच्या आशीर्वादाने माझा दिवस चांगला जाऊ दे म्हणून बोल. रोजचा दिवस पण चांगलाच जाऊ दे बोल, त्या दिवशी पण बोल. एवढं काय टेन्शन घेतो लग्नाचं? टेन्शन नाही, प्रश्नाचे उत्तर मिळाले तर चांगलंच असेल ना. म्हणजे आता लोक डिप्रेशन असेल तर कसं थेरपिस्ट कडे जाते, मग माझी थेरपिस्ट आईच असेल तर कसं? म्हणजे आता डिप्रेशनचे झाले तर तू कसं डॉक्टर कडे जा, इकडे जा असं म्हणतात लोक. तर आपण मन मोकळेपणाने जे आई वडील लहानाचे मोठे केले त्यांनाच आपण आपल्यात पडलेले प्रश्न विचारले तर त्यांच्याहून चांगले उत्तर देणारे मला नाही वाटत दुसरे कोणी डॉक्टर किंवा कोणी देऊ शकतील. मग बरोबर आहे की मग. आणि काय असं हे बघ, तू चर्चा केला, तुझ्या मनातली शंका विचारली, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुला एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतोय तिकडे जाताना, होय की नाही? ते तर आहेच. आणि काही मुली पगाराबद्दल पण विचारतात, बोलतात की प्रूफ आहे का. म्हणजे तू आजकाल ऐकलीच असेल ना, पे स्लिप. मग त्याच्यावर कसं बोलायचं? नाही, सध्या तरी माझं जर्मन लँग्वेज मुळे मग तू बोल की स्पष्ट. तुला काय अडथळा येते? जर्मन लँग्वेजचा अडथळा येते ना. लँग्वेज मुळे मी मागे पडत लागलो, पण मी लँग्वेज शिकायला चल. लँग्वेज न शिकता कसं काय आलं जर्मनीत म्हटलं तर? हो, तेच विचारतात की जर्मनीच कशाला, बाकीचे शहर का, बाकीचे देश का नाही, जर्मनीच का बरं निवडला आणि आत्ताच का निवडला, आधी का नाही तुला वाटलं, किंवा भविष्यात का नाही. तर तेव्हा मी काय उत्तर द्यायला हवं? माझी बहीण आणि माझा भाऊ आहे इथे, त्याने मला मोटिवेट केले. योगाने मला सगळं जुळून आलं. माझं पासपोर्ट, विजा, सगळं बँकेचं लोन पण सँक्शन झालं. आणि मी जर्मन शिकतच होतो, पण ते माझं अर्धवट राहिलं. मग मी 5 वर्ष अमेझॉन मध्ये जॉब केलो. ते जर्मन तर मी शिकतच होतो. माझं पहिल्यापासून तेच उद्देश होता की जर्मनीला जायचं आणि लँग्वेज लेवल मी करतच होतो. पण माझं नाईटचा जॉब असल्यामुळे मला ते शक्य झालं नाही. बरोबर. पण आता जर्मन शिकतच आहे. नाईट शिफ्टचा जॉब असल्यामुळे माझा दिवस सगळं झोपण्यात जात होतं. तरी पण मी खूप प्रयत्न केलो जर्मन शिकण्याचं. एक लेवल झालं माझं, पण नंतर मला ते शक्य झालं नाही. म्हणून मग मी 5 वर्ष जॉब करून त्याच्यावरच मग कॉलेजचं फी भरलो. बाकीचं माझ्या जॉबवरच लोन मिळालं मला. मग अशा उत्तर दिल्यावर तुला काय वाटतं, मुली हा म्हणतील, होकार देतील का? पण जे सत्य आहे मम्मी, यातलं मी काय लपवलेलं नाही. मी जे खरं ते सांगितलं. आणि त्यांना पण माहिती, त्याने पण स्ट्रगल करूनच आलेले असतात दिवस. त्यांना काय हातात नोटाचं बंडल देऊन त्यांना पाठवलेलं नसतो. त्यांचे काय अम्बिशन्स असतात ना, सगळेच काही हुशार मुली, काही हुशार जणांना स्कॉलरशिप मिळालेले असते, त्याने पण लोन काढूनच यावं लागतंय. केली तरी हे लोक लोन काढूनच पाठवणार. लोन येतात, कोण पण असू दे, एज्युकेशन लोन शिवाय कोण येतच नाही शिकायला. कारण त्याचं डायरेक्ट पैसे भरता येत नाही, त्याला टॅक्स जास्त लागतंय. एकदम 20 लाख 30 लाख असं वेगळी गोष्ट आहे, त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण एकंदरीत हे उत्तर देऊ की म्हणजे बहीण आणि भाऊ होते जर्मनीत, आणि मग या वयातच का निवडला, आताच का, आधी का नाही? माझं जॉब हे नको व्हायला, पैसे जमा व्हायला नको. माझं लोन तरी कसं होणार, कारण वडील माझे सिनियर सिटीजन आहेत, त्यांना नाही मिळालं. पण मला हेच प्रश्न आता यात बघ, म्हणजे
ही चांगली गोष्ट आहे की मी जे 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 काही सत्य आहे ते त्यांना सांगतोय, पण त्यांना ते पटलं पाहिजे. ते अशा मुलासोबत मग संसार करायला तयार असतील का, की म्हणजे याच्यावर ऑलरेडी लोन आहे किंवा अजून लँग्वेज शिकतच आहे. लँग्वेज शिकायला तुला किती 2 वर्ष लागणार? 6 महिन्यात तू आरामात मन लावून शिकला की आरामात. आता अर्ध तर शिकलाच होता. हो, थोडंफार बेसिक येतंय. थोडंफार असं नाही म्हणायचं, बेसिक मला सगळं येतंय असं म्हणायचं. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन. हा, पॉझिटिव्ह बोलायचं. थोडंफार म्हटल्यावर मग किती टक्के असं विचारणार तू? मग तू काय 10% बोलणार? नाही, तसं तर टक्केवारी तर सांगता येत नाही ना, भाषा किती शिकलोय. मी लँग्वेज पण शिकत आहे, अर्न पण करतोय आणि लर्न पण करतोय. तिन्ही गोष्टी पण मी करतोय. आणि मला ते मी सहज करू शकतो असं मला कॉन्फिडन्स आहे म्हणून सांगेल. हो, त्या गोष्टीचा कॉन्फिडन्स तर आहेच. आणि मुलांबद्दल पण, मूल इतक्यात नको किंवा नंतर न असं ते बोलतील तर मग मला अजून करिअरवर फोकस करायचा आहे. तसं नाही, ते ऑलरेडी तुम्हाला उशीर झालेला आहे लग्नाला. 30च्या आत खरं मुलं आता पण 25 वयात लग्न होत होते. आता ते 30-5 वर्ष ऑलरेडी आपण बॅक गेलो आणि अजून बॅक गेलं तर आपलं होणारं संतती पण आहे ना, जेवढ्या कमी 25 ते 20 ते 30 वर्षाच्या जे संतती होतात ना, ते शार्प आणि चांगले असतात. अच्छा, सुदृढ असतात. पण आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ते आलंय, म्हणजे मेडिकल फील्ड मध्ये रेव्होल्युशन आलंय, तसं काय नसतंय ते. मेडिकल ते कसं आहे, किती पण झालं तरी शेवटी ते कधी सक्सेस होतं कधी सक्सेस होत नाही. पण नॅचरल ते नॅचरल असतं. ओके नाही, गॉड गिफ्ट असतं. देव जे दिलेले असतं ना संतती, ते गॉड गिफ्ट असतं आणि गॉडच्या याच्यात कारभारात कोण ढवळाढवळ करू शकत नाही, किती का टेक्नॉलॉजी पुढे जाऊ. त्यामुळे एक संतती तरी लवकरात लवकर झालं ना, कारण तिचे आई वडील पण थकत गेलेले असतात, तिचे आई वडील पण म्हातारे झाले, आम्ही पण म्हातारे झाले. मग तुमच्या नातवांचं कोण कौतुक कोण करणार, त्यांना सांभाळणार कोण? आमच्या अंगात पण ताकद पाहिजे की नाही? मग हे पण विचार करावा लागतं की नाही? ते पण. आणि ते विचारतात की जर्मनीत सेटल होणार आहे का इंडियाला परत जाशील, कसं? ते बोलला की परिस्थिती तर आहे माझ्यामुळे. कारण की ते भविष्यातली गोष्ट आहे आणि भविष्यातलं काय सांगता येत नाही इतक्यात. भविष्याचं मी इतक्यात हे तर काय मी सांगू शकत नाही मला. पण तात्पुरता एक टेम्पररी प्लॅन आहे की एकंदरीत पुढचे 5 वर्ष तर मी ते असेल. पण माझी इच्छा आहे की मला लवकरात लवकर, कारण माझे आई वडील थकलेत, माझ्या मोठ्या भावाचं पण खूप उशिरा लग्न झालंय. बरोबर. आता माझ्या बाबतीत घडायला नको म्हणून मला लवकरात लवकर लग्न करायचं. आपले आई वडील तोपर्यंत सक्षम आहे, चांगले चालू फिरू शकतात, तेवढपर्यंत आपलं लवकर लग्न व्हायला पाहिजे आणि संतती पण लवकर व्हायला पाहिजे. मग मला नाही वाटत का माझ्या पण घरात नातू यावं, हे कसं काय तेवढं पण हे नाहीये, त्याला सगळं समजतंय, तेवढा काय त्याने हे नाहीये, तर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी कळते त्याला पण. एवढंच की त्याने एक्सरसाइज नाही करत, फिजिकल मेंटली फिट राहत नाही म्हणून हे त्रास होतो त्याला. लग्न म्हणलं तर तुला जमेल तसं मी लग्न म्हणलं तर किती गोष्टींचा विचार करावा लागेल. काय म्हणतो की लग्न म्हणल्यावर किती गोष्टींचा विचार करावा लागतोय म्हणलो. एक का लागतंय, सगळ्या मुला मुली अति शिकल्यामुळे, मुली आहेत ना मुलांपेक्षा जास्त शिकल्या, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आपण चांगली गोष्ट आहे ना मुली शिकलेत तर. अरे पण शिकले तर त्यांची अपेक्षा पण तेवढे वाढलेत ना. मग आम्ही मुलं शिकायला पाहिजे की त्यांच्या अपेक्षावर खरे उतरायला हवं. अरे पण एवढं शिकून पण उपयोग नाही ना, शेवटी काय संस्कार महत्वाचे. तिने कुटुंबाशी कसं वागताय, कसं नातं, प्रत्येक नातं कसं निभवताय, सासूचं, सासऱ्याचं, नवऱ्याचं, दीराचं, जाऊचं, कुटुंबाचं प्रत्येक व्यक्तीशी कसं नात्याने जोडून राहते, ते पण तेवढंच महत्वाचं असतं. तेव्हा ते शिक्षण शिकवत नसतं, ते संस्कार शिकवत असतात. पण आजकाल मॉडर्न मुली आहे, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे. जर हॅलो,
विद्येला जर विनय असेल, नम्रता असेल, तर ती विद्या कामाची. जर शिक्षण एकदम अहंकार असेल, घमंड असेल, माझ्यासारखं कोण नाही, मी एवढं शिकले तेवढं शिकले, त्याला अर्थ नसतं. आता स्वामी विवेकानंद म्हण, रामकृष्ण परमहंस म्हण, सगळे आपले जेवढे मोठे मोठे आहेत ना, त्याने काही शिक्षण कमी घेतलेत का? नाही, जास्त शिकले, भरपूर शिकले. हा, पण त्याने फक्त स्वतःचा उद्धार केले का? नाही, अख्ख्या जगाचं, समाजाचं तर नाही, अख्ख्या जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा वापर दिले की नाही सगळ्यांना करायला? का फक्त स्वतः त्यांचं ज्ञान? नाही नाही, अख्ख्या जगाला वाटलं. मग तसं साधं उदबत्तीचं उदाहरण घे की, उदबत्ती स्वतः जळत आहे पण सुगंध सगळीकडे पसरवते ना. हो, खरंय. तसं आपलं वर्तन पाहिजे की आपण किती पण आपले त्रास असेल तरी आपण जळत राहिलं तरी पण इतरांना सुगंध द्यायचं. मग तेच आनंद तुला मिळतंय. तुझे म्हणजे त्रास म्हणजे जळणं म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नको. जळणं याच्या अर्थ जीवनात अनेक संकट येतात, अनेक परिस्थिती येतात. ते जीवनाच्या परिस्थितीला देत तू जेव्हा तुझं यश संपादन करतो ना, ते शाश्वत असतं, शेवटपर्यंत टिकते ते. आणि ओरबडून घेतलं, दुसऱ्यांना फसवून ओढून लुटून जर काय घेतलं ना, ते तात्पुरतं तुला क्षणिक. काय म्हणली? ते मी दुसऱ्याचं हक्काचं मी लुटून घेतलं, फक्त एक क्षणिक असतं, त्याचा काय आनंद तू मिळत नाही तुला. म्हणजे तू कष्टाने मिळवलेला असतो, पै जमवून जे केलेला असतो ना, तर प्रत्येक गोष्टीत तुमचं प्रेम, आनंद. साधं तुम्ही दोघं मिळून एक कुकर जरी खरेदी केला तरी तुम्हाला ते दोघांच्या पसंतीने घेतलं ना, तर तिने ते अन्न शिजवताना पण तिचे भावना त्यात उतरलेले असतात. अरे माझ्या पसंतीने घेतले की नाही. साधं तुम्ही कुकर घ्या की तुम्ही आता तुझ्याकडे काहीच नाही समज, तू एकदम झिरो पासून सुरुवात केला, तू एखादी वस्तू घेत गेला, तिच्या पसंतीने घेत गेला, दोघांच्या निवडीने घेत गेला, तर ते तुम्हाला कळतं की आपल्या स्वतःच्या पैशाने घेतलेले आहे, आपल्या कष्टाचं आहे, आपल्या पसंतीचं आहे, त्यात आपलं प्रेम आहे. मग ती वस्तू तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता ना. दोघांचं पण प्रेम असतंय त्याच्यात. आता आम्ही आईचं सगळं संसार तुम्हाला लावून दिलं तर हे मायबाप दिलेले, जाऊ दे, कसं पण वापरा, काय पण करा. पण ते जर एखादं तू तुझ्या जरी आणलास, तू एक स्पूचं सेट आणलास किंवा काहीतरी एखादं लागणारं आवश्यक वस्तू, जारचं सेट म्हणा, कुठलं पण सेट आणला, हा किती छान मिळालं ना, स्वस्त मिळालं ना, आपल्याला छान पडलं ना, असं आपण घरी आल्यावर चर्चा करतो की नाही. मग त्या गोष्टीतलं वापरण्यात पण आनंद तेवढंच असतं आणि ते शाश्वत असतं. बाकीच्या गोष्टी सगळ्या अशाश्वत येतं, ते कायमस्वरूपी चिरस्वरूपी आनंद देत नसते. त्यामुळे लग्न हे काय असतंय, जोडून जोडून केलेलं संसार असतंय. सगळं तुला ऐकतं, तिला सगळं रेडीमेड दिला, गाडी दिला, घर दिला, हे दिला, ते दिला, तिला ते काहीच महत्व वाटणार नाही. तू कुठल्या पण माणसाला एखादं गिफ्ट दिला, प्रेमाने जर गिफ्ट दिला ना, तर त्यांना महत्व वाटतं. आणि हेच तू हे की माझ्याकडे हे डबल आहे, त्यातलं एक वस्तू, ते दोन सेट येतात, एक सेट तू घेऊन जा, फुकट दिलास त्याला, मग एखादी वस्तू समज, मग त्याला त्याचं महत्व वाटत नाही. त्याच्याकडे दोन होते, त्यातलाच एक मला दिलाय, मग ते राहिलं काय, फुटलं काय, तेवढं केअर करत नाही की नाही. प्रेमाची किंमत पैशात मोजता येत नाही रे. प्रेम के ना असं. आणि पाणी, आपलं जीवन म्हणजे आपलं जे संसार एकदा सुरू झालं ना, पाण्यासारखं असतंय, त्यात तू कुठला रंग मिसळशील तसं ते पाण्याचा रंग बदलतोय. तू प्रेमाचा रंग घाल, प्रेमाचं होतंय, विश्वासाचा रंग घाल, विश्वासाचं पाणी होतंय. आणि कोऑपरेटिव्ह नाते म्हणजे आपल्या एकमेकांचे सहकार्याचं रंग घाल, सहकार्य होते. आणि एकमेकांना जीव लावण्याचं रंग घाल, जीव लावण्याचं पाणी होते. पाण्यात ज्या प्रकारचे रंग घालशील तसं संसाराचं असतंय. त्यामुळे तू काय सर्वच व्हायचंच नाही, आपलं कॉन्फिडन्स लूज व्हायला द्यायचंच नाही. मी या मताचा आहे. कॉन्फिडन्स लूज नाही करणार, पण हो, बरोबर आहे तुझं म्हणणं. अजिबात ती असं बोलली मग मी काय उत्तर देऊ, मग मी काय बोलू, असं नाही. ठीक आहे, तुझं मत तू मांडतेस ते तुझं बरोबर आहे, आणि माझं मत तिचं पहिलं ऐकून घ्यायचं, मग तू बोलायचं.
शकत नाही म्हटलं तर ठीक आहे, नाही तर नाही, मग सॉरी म्हणते. जर जमत असेल तर विचार करते म्हणते. काही पहिल्या झटक्यात कोण लगेच हो म्हणतच नाही एकमेकांना. ते अपेक्षा पण करू नकोस. एक दोन मुलींशी बोल, गप्पा मार बघ. का लगेच एक मुलगी दिसली की तिच्याशी बोलत बसलं का तिचं तुझं जमत नाही कुठलं पण सूट. आणि मी मेंटली आणि फिजिकली एकदम फिट आहे. मला एक्सरसाइज करायला आवडतं, सायकलिंग आवडतं, स्केटिंग येतं आणि मला रोज एक्सरसाइज केल्याशिवाय मला चालत नाही. एक्सरसाइज करतो म्हटल्यावर तिने इम्प्रेस होते. काय म्हणतेस? हा एक्सरसाइज. कारण तू हे बघ, तुझं शरीर आहे, तुझं शरीर आणि तुझ्या शरीरात ते आत्मा नावाचं जे आहे, म्हणजे जे आपण श्वास घेतो ते आपला आत्मा. जर तुझं शरीर बाह्य आवरण आहे ते शरीर, म्हणजे त्या शरीराला जर कुठला तरी रोग आलं, समजा नीट डायजेस्ट होत नाही किंवा जास्त जेवलं की व्हॉमिटिंग होतंय किंवा लूज मोशन होतंय किंवा गुडघे दुखतात, जरा हे झालं की डोकं दुखायला लागतं, असं जर फिजिकली प्रॉब्लेम असेल ना, मग ते आतला आत्मा पण नर्वस होत जात आहे ना. मग ते म्हणते हे काय माझं, मी हे कसल्या शरीरात, मी कसल्या रोगीच्या शरीरात घुसलो म्हणून ते आत्मा पण विचार करते. म्हणून शरीर मेंटली आणि फिजिकली ते का म्हणतात, एक्सरसाइज इज अ मस्ट अँड मस्ट. तू अर्धा तास कर, 10 मिनिटं कर, 20 मिनिटं कर. आणि नुसतं एक्सरसाइज करू नये, त्याला अध्यात्माची पण जोड असावं. आपलं अध्यात्म आहे ना, आपलं ध्यान धारणा आणि आपलं देवावरचा विश्वास, या गोष्टी फार महत्वाच्या असतात. देवर मी सांगते, 3 मुलांचं उदाहरण द्यायला लागले मी तुला. तुम्हा 3 मुलांचे जे एक्सपिरियन्स आहेत ते सांगायला लागलो तुला. तू सांगायचं मला रोज एक्सरसाइज आवडते करायला आणि मी शक्यतो वॉकिंग करतच जातो, मी वाहन टाळतो आणि जेवढं मला वॉकिंग करता येईल तेवढं मी निसर्ग सौंदर्य बघत बघत वॉकिंग करत मी त्या माझ्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचतो. बरोबर. जे तुझे पॉझिटिव्ह आहेत ना तेच सांगायचं. माणूस काय परफेक्ट 100% प्युअर नसतो का, तिन्ही पण 100% प्युअर नसते. 60% पॉझिटिव्ह असेल तर 40% निगेटिव्ह पण असतंय. प्रत्येक माणसात नाण्याचं 2 बाजू असतात, तर ते प्रत्येकाच असतंय. मग तिची निगेटिव्हिटी तू सुधारून घ्यायचं आणि तुझी निगेटिव्हिटी तिने सुधारून घ्यायचं. मग सगळं प्युअर होतं ना. मग हे असं ज्ञान द्यायला सोपं असतं, पण प्रत्यक्षात ते कसं प्रत्येक प्रसंगानुसार आपण वागत राहायला पाहिजे. हे आता मी तोंडाने बोलते, हे आम्ही सगळं कसं अनुभव घेत गेलो संसाराचं. पप्पांच्या आजारपणात मी किती वेळा ऍडमिट झाले, पप्पा लग्न झाले, तुम्हाला दोघांना, तुला चैतन्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये मी थांबून तुम्हाला अभ्यास घेत होते. म्हणजे मी त्या प्रसंगानुसार आपण वागत जातो रे देवर. पण ते आता मुली आजकाल ते शिकलेले आहेत, ते अडचण आहे म्हणते ना, जास्त शिकले तर मग ते प्रसंगानुसार वागायला तयार होतील का? शिक्षणामुळे त्यांना ते प्रसंगानुसार वागायला तयार होतील का, हे जोर तोरचा प्रश्न आहे. ते लग्न झाल्यावर जर त्यांना खरोखरच तिला तुझ्याबद्दल प्रेम आणि तुला तिच्याबद्दल प्रेम असेल ना, त्या गोष्टी सगळ्या गौण होत जातात. म्हणजे या गोष्टीला फारसर राहत नाही किंमत. मग ते किती शिकलेलं असू दे किंवा काही कमवत असू दे, काही मग शेवटी तिचे संस्कार पण खूप महत्वाचे असतात ना. तिचे आई वडील पण तिला चांगले संस्कार दिलेले असतील ना, मग त्याने म्हणतात आम्ही पण अशा नाजूक परिस्थितीतून गेलेले आहे, तू पण आता तुझा संसार आहे सांभाळून घे, असं सांगणारी आई पाहिजे. कारण की जोडून ठेवणं महत्वाचं असतं, कठीण असतं आणि तोडणं एक क्षणही लागत नाही. समाज असतंय शेवटी. आपल्याला समाजात राहायचं असेल तर समाजाचे पण नियम पाळावे लागतात, आपले वैयक्तिक नियम पण पाळावे लागतात. आणि संसार सुखाचा नसते, त्यात दुःख जास्त. आणि दिवस झालं की रात्र झालं की दिवस येतच येते, त्यामुळे दुःख आल्यावर सुख हे येतच येतं पाठोपाठ. आता बंड्यात त्यांच्या भाऊजींचं बघ ना, किती केली ती ते पण, किंवा सवितात्या पण भाऊजींचं केवढं केलं. पण ते दोघंही आता म्हणजे खुश आहेत ना, म्हणजे आता ठीक तर आहेत, खुश आहेत का नाही आता ते त्यांचं वैयक्तिक आहे. आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो संसारातलं. प्रत्येकाचं, मी तुझी आई आहे म्हणून
मी तुला पोट तिडकीने सांगते. हे जर तू अनुभव दुसऱ्याला विचारशील तर त्यांचा अनुभव पूर्ण वेगळा असतो. प्रत्येक व्यक्ती तू जे समजतोस ना, आता समज तू चांगल्या हेतूने एखादी गोष्ट बोलत असशील तर ती समोरच्या व्यक्तीला पटेलच असं नसतंय. त्याने दुसरंच अर्थ करत ना. तू चांगल्या उद्देशाने बोलत असतो म्हणजे त्यांना त्रास होऊ नये, मी सगळं क्लिअरली, पण त्यांना ते पटेल ते सांगता येत नाही ना आपल्याला. मी जेवढं प्रामाणिक पद्धतीने बोलेल किंवा समजून सांगेल तर ते त्यांनी चुकीचा अर्थ पण घेऊ शकतील. घेऊ शकते. हा, त्यामुळे आहे ना मोजकच बोलायचं, थोडक्यात बोलायचं, सगळं पल्ला लावून काहीच बोलायचं नाही. पल्ला लावून आणि विषयांतर तर अजिबात करायचं नाही. टॉपिक सोडून भरकटत जायचं नाही. 2-4 वाक्यात मोजकच बोलायचं आणि व्यवस्थित बोलायचं, बस संपलं. काय अवघड नाही. आणि तुला कोण मुलगी देणार नाही किंवा तू आता हे तुझं वैयक्तिक प्रयत्न आहे म्हणून तुला असं वाटतंय. आम्ही आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुझं लग्न करणारच ना. मग आम्हाला वाटत नाही का आमच्या मुलाचं लग्न एवढं खर्च करून गेला, एवढं शिकून आला, पण त्या मानाने योग्य ते. हा, भले आम्हाला शिक्षण कमी असलं तर चालेल पण संस्कारी मुलगी पाहिजे. मुलगी संस्कार बाकी काय नसते. म्हणजे चूल मूल हे विषय आता काय राहिलं नाहीये. चूल आणि मूल ते म्हणायचे आधीचे लोक, तर तसं काही नाही आता. नाही, चूल मूल तुम्ही जरी स्वयंपाक, महाराज काय म्हणतात, तुम्ही स्वयंपाकाला पाहिजे, शक्यतो तुम्ही सगळ्या कामाला पाहिलं, पण स्वयंपाक तुम्ही स्वतःच्या हाताने करा. पण हल्ली ते पुरी काय म्हणतात, आम्ही एवढं कमवतो, ते 10,000 त्या बाईला दिलं तर काय फरक पडत नाही. आमचा वेळ वाचतो. एक 10,000 ते बाई करते तर मग जरी ती बाई केली ना, निदान तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलांना वाढा, परोसा. खाना उनको परोसो अपने हात से. कुठल्या पण भावनेने स्वयंपाक करते, तिची भावना काय चांगली असते का? कारण तिच्या घरचे विचार तिच्या डोक्यात असतात, तिच्या घरचे टेन्शन, तिचं दुःख, त्या दुःखात त्या भावनेने तिने स्वयंपाक बनवत असते. कामवाली बाई काही रोज चांगल्याच भावनेने बनवते का? नाही, शक्य नाही. ते माणूस विचार, तिचे घरचे विचार, तिचे भावना, तिचं काहीतरी ते अन्नात उतरलेलं असतं. मग तिला वाटतं मी एक पैशासाठी म्हणून तिने करून पटापटा करून कसं तरी करून आपण जाते. पण तेच आई किंवा बायको केली तर माझा नवरा काय, माझ्या नवऱ्याला हे आवडतं, माझ्या मुलांना हे आवडतं, त्यांना तिखट जास्त लागतं, काहींना गोड लागतं, असं दोन्ही प्रकारचं आई घेऊन करते ना, त्याचं काम म्हणजे काय, तेवढं आपण सांगितलेल्या भाज्या करते, 2 हे भाज्या, ही भाजी कर, हे आमटी कर, हे भात कर, एवढी चपात्या कर. मग त्यात तिने काय भावना होत्या, तिने कुठल्या हाताने, कुठल्या मानसिकतेने करताय, ते आतलं मन आपण बघतो का कुणाचं? नाही, ते शक्यच नाही. मग असे कितीतरी ध्येय आहेत रे देवर. त्यामुळे आहे ना, तू काही घाबरून नको आणि लग्न हे करावंच लागतंय. कारण कसं आहे माहितीये का, आता तू या वयातच हे वय जे लग्नाचं अजून थोडं वय उलटलं ना, लईच प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतात. त्यापेक्षा झटक्यात तुला कोण पसंत पडतंय ते व्यवस्थित तिला सांगायचं. आता माझ्याकडे काय नाही, म्हणजे माझं सोलापुरात घर आहे आमचं स्वतःच, सगळी तू चौकशी कर म्हणायचं. सगळं चौकशी करा, तुमच्या आई वडिलांना, पेरेंट्सला घेऊन ये, तुम्ही सगळं बघा, आमच्या आई वडिलांना भेटा आणि मगच तू निर्णय घे म्हणे. शेवटी माझं कॉन्फिडन्स आहे, मला माहिती आहे की मी एकदम, आणि मला मेंटली आणि फिजिकली मी एकदम फिट आहे. मला एक्सरसाइज केल्याशिवाय मला चालतच नाही. या 2 गोष्टी बोलल्या की बस झालं ना, अजून काय लागतंय? तुझं बॉडी, तुझं मेंटल आणि फिजिकली जर तू 2 वर्ष स्वतःचं घर, गाडी, बंगला सगळंच घेऊ शकतोस ना. मिनिमम 2 नाही तर 5 वर्षात तर घेऊ शकतो की नाही? हो, बरोबर आहे. हो, बोल. मग आता तू 30 वर्षात काहीच नाहीये तुझ्या हातात, बँक बॅलन्स पण जेमतेम आहे समज, पण आता तुझं ग्रॅज्युएशन झालं, मग तुला वाटत नाही आता मी नोकरी करण्याऐवजी माझा स्वतःचा व्यवसाय करा. मग तू व्यवसायात पण चांगलं कमवू शकतो. मग तू व्यवसाय केल्यावर मग जसं तुला कॉन्फिडन्स आहे, पहिले 1-2 वर्ष तुला फटका बसेल, व्यवसायात प्रगती होणार नाही, पण लहान मूल कसं लगेच काही चालायला पळायला शिकत नाही. पहिल्या हळूहळू बसतं, पहिल्या रांगतय, मग बसतय, मग
मग एक एक पाऊल टाकतंय, मग चालतंय, मग धावतंय, मग पळतंय, बोलतंय, असं प्रत्येक 6 महिन्यात त्याची कला वाढत जातात ना. मग त्याने परिपूर्ण व्हायला 3 वर्ष लागतात. मग 3ऱ्या वर्षीच आपण त्या शाळेत घालतो, नर्सरीला वगैरे. पूर्वीच्या काही 7 वर्षाला घालत होतो. आताच्या जमान्यात 2.5-3 वर्षातच प्ले ग्रुपला घालतात. तसं धंद्याचं पण तसंच असतं. धंदा काय एकदा बिझनेस टाकला की लगेच पहिल्याच वर्षी तुला प्रॉफिट देऊन जात नाही. फटका जरूर बसते. मग 3 वर्ष आपण सहन केलं ना, मग ते तुला तरबेज होतो, तुला धागे दोरे करायला तयार आहे. पण या चढ उतारात तिने साथ देईल का? आता हे जर तिची मानसिकता पण तशीच असेल ना, तिने नक्कीच साथ देते, 100% साथ. अच्छा. तिने जर ह्याच अँगलने विचार करणारी असेल तर. कारण ते कसं आहे, देव अशा जोड्या जुळवून आणतो ना की तुमचे विचार, तुमचे भावना हे एकमेकांना पुरेसे साजेसे असतील त्यांची जोडी जुळवून आणते देव. तू जरी देवाचा पण विश्वास सोडून टाक, समज देव पण नाही काय करत म्हणा, देव पण नाही करत, शेवटी माझं. मग तुला तुझं कॉन्फिडन्स बघून, तुझ्या डोळ्यात एक प्रकारची चमक, तेज बघून सुद्धा तिने तुझ्यावर विश्वास ठेवते. तुझ्या चेहरा फेस रिडिंग करून तिने ओळखते की हा खरोखर या मुलात काहीतरी दम आहे म्हणते. मान्य. आणि बोल बोल तू बोल, तुझे काय शंका विचार. अरे तुझा चेहरा, तुझं कॉन्फिडन्स, तुझ्या डोळ्यातली चमक बघून तिने म्हणते की या मुलात काहीतरी आहे, असं मला म्हणायचं. अच्छा. आणि दिसायला किती महत्वाचं असतं, दिसणं किंवा बाह्य सौंदर्य किती महत्वाचं असतं मुलींना? हे दिसणं आहे ना, हे सगळं नैसर्गिक आहे आणि हे शाश्वत नसतं. एका ठराविक वयापर्यंत तिच्यात रूप रंग असत. हा, एकदम भद्रूच पण मुलगी नाही बघायची, म्हणजे व्यवस्थित दिसायला चांगली पाहिजे. आता तू काय तेवढा भद्रूच आहे का? तू पण तुझ्यात बघते ना तिने क्वालिटी, मग तू पण तिच्यात बघायला पाहिजे की नाही. तिने तुझी पर्सनॅलिटी बघते, तुझी हाईट बघते, तुझा रंग बघते, तुझे नाक डोळे बघते. तुझ्या मानाने तिने पण तुझ्या लेवलला तू पण बघणारच की नाही तशी. कसली आपण पसंत करणार तू? नाही, कसली पसंत अशी थोडी करणार. मला पण असेल ना माझी पण अपेक्षा काय. मग तुला पण काहीतरी मन भावना आहे की नाही? कारण की ती एक माझी मैत्रीण होती, तिने जेव्हा एका मुलाला पसंत केली ना, तिने म्हणजे मैत्रिणींना ते विचारायचे की आम्ही दोघं एकत्र कसं दिसतो. म्हणजे ते दिसणं किती महत्वाचं आहे, मला तिच्या मुळे असं महत्वाचं वाटतंय की ती असं का विचारली होती आम्हाला. म्हणजे आपल्याला असतं ना, आम्ही दोघं कसं दिसतोय, आपण असं मित्रांना ते विचारतो ना आमची जोडी कशी. हो, म्हणजे तुला कळतंय का नाही मला काय विचारायचं ते समजत नाही. आपण कळलं मला. आता आम्ही पण कुठे पण एक जोडी छान दिसते, जोडा एकदम शोभून दिसतो असं म्हणतात की नाही पटकन कोण पण. तर ते किती महत्वाचं आहे किंवा काय आहे काही, म्हणजे त्याला पण महत्वाचं आहे पण एका सर्टन लेवल पर्यंत. बरोबर आहे. तू माझी क्वालिटी म्हणून मी पण तसं बघणार ना, क्वालिटी म्हणायचं. मी पण काय एकदम सर्वसामान्य मुलगी तर तू पसंत करणार नाही ना. तुझे पण काहीतरी म्हटले ना इच्छा असतात, तुझ्या भावना अपेक्षा असतात की नाही. मुलगी दिसण्यात तरी, आता दादाची बायको उंचीला कमी पण दिसायला छान आहे की नाही. नाकी डोळी तर चांगली, मग हाईट कमी आहे पण नाकी डोळी चांगली. बरोबर. आणि आजकालच्या मुलींमध्ये म्हणजे आता म्हणजे ते सगळं फेसबुक, इंस्टाग्राम, सगळ्या आता सोशल ते डेटिंग ऍप आहेत, तर त्यांच्यामुळे त्यांचे काय तर पास्ट रिलेशनशिप असते. मग त्याने त्याचं ओझं घेऊन माझ्यासोबत नात्यात आले तर ते मग आमचा संसार पण अवघड होईल ना. म्हणजे आजकाल खूप क्वचित मुली आहेत की ज्यांच्यात भूतकाळात काही नातं नव्हतं कुणासोबत, असं मिळणं खूप क्वचित आहे आता. मग तेव्हा कसं ते विचारायचं कसं त्यांना? ते मग ते विचारायचं तुझं काय पास्ट अफेअर आहे का, किंवा तुझा कोण बॉयफ्रेंड आहे का, किंवा तुझ्या कुणावर मन आहे का. मग असं मनावर गडपण ठेवून उलगडून असं असेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही, असं स्पष्ट बोलायचं. मग तिने म्हणते पहिल्या भेटीतच तू असं विचारते, तू जास्त बोल्ड होत नाही का, की जास्त डायरेक्ट होत नाही
विचारत नाही का? तुला नाही वाटत का हे दुसऱ्या तिसऱ्या भेटीत विचारायला पाहिजे? किंवा दुसऱ्या तिसऱ्या भेटीत पण मी विचारलो चल, तर मग कसं तेव्हा कसं हेला हँडल केलं? जर तिने इंटरेस्ट दाखवली तर ही पुढची गोष्ट. अच्छा. जर तिने तुझ्यात इंटरेस्ट दाखवली तर मग ते सगळं क्लिअर पण करावं. माझ्या दृष्टिकोनातून हे महत्वाचा प्रश्न वाटतंय, कारण की आजकालची मुली मी पण बघतोच ना की काही ना काही असतंच त्यांचं भूतकाळात किंवा पास्ट मध्ये. तर मला हे प्रश्न विचारणं योग्य वाटतंय की भले त्यांच्या समोरच्याला कसंही वाटू दे, पण हे कारण की आताच सोडवलेलं बरं आहे की पुढे जाऊन ते गुंता नको व्हायला. लगेच विचार, काय प्रॉब्लेम नाही. पुढे जाण्याच्या आधी हे क्लिअर केलेलं बरं ना. मग तू मग तसं पण म्हणू शकते ना, तू तेव्हाच का नाही विचारला? आता एवढं आता 2 भेटीत आता 2-3 आपले मीटिंग झाल्यावर तेव्हा का विचारतो तू? तेव्हाच विचारायचं असं पण बोलू शकत, हो की नाही? आणि काही जण म्हणतात की तू व्हेजिटेरियन आहे आणि मला नॉनव्हेज आवडतं, तर मग मला काहीच अडचण नाही ती नॉनव्हेज खाल्ल्याने किंवा व्हेजिटेरियन, तर मी तिला हो असं म्हणणार पण नाही. मग ते चालेल का तेव्हा? कारण की माझे आई वडील सगळे घरात सगळे नॉनव्हेज खातात, मी एकटाच माझ्या आवडतं म्हणून माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी व्हेजिटेरियन आहे. तू खाण्याबद्दल मला काही वाद नाही किंवा काही हेच नाही. पण मी प्युअर व्हेजिटेरियन एवढंच सांगेन, आणि तुझ्या याला माझं काही ऑब्जेक्शन नाही. हे पहिलेच भेट आहे ना, त्यामुळे तुला तसं वाटतंय. 1-2 मीटिंग झाले की तुला काय वाटणार नाही. तर ठेव का रे, 11 वाजून गेले, दादा पण आला नाही. आणि आता अब्रॉड मध्ये मुली आजकाल ड्रिंक दारू पण ते पितात, मग त्याने म्हणतील की मी कधी कधी पिते, तर मग मी हा म्हणू शकतो का नाही पिणारीच पाहिजे मला, किंवा एखाद्या वेळेस कोणत्या प्रसंग चांगल्या आनंदी प्रसंगात मी पितो? नाही, पण आमच्या घरात कोणच नाही म्हणायचा. आमच्या फॅमिलीत आम्ही कोणच घेत नाही. आमच्या आजोबा ते घेत होते, आम्ही कोणच घेत. म्हणजे पण जर ती म्हणत असेल तर मी फॅमिली मध्ये नाही, पण आम्ही कुठं आपण ट्रिप वर गेलो तर मी तेव्हा पिले, तर हा म्हणू शकतो का मी? मला शक्यतो मी अवॉइड करतो असं सांगायचं. मला स्वतः मला आवडतच नाही. हो, म्हणजे तुला आवडत नाही म्हटलं तिने ओळखून घेते ना, म्हणजे तिचं पण तुला आवडणार नाही. बर. तिने तुझ्या प्रश्नाचं तुझ्या उत्तराचं तिचं उत्तर तिला मिळतं. अच्छा, पण तेवढे समजूतदार नॉनव्हेज खायला तेवढे समजूतदार तर असतीलच म्हणलो, ते काय बेसिक कॉमन सेन्स. मला अजिबात आमच्या घरात असं आम्ही अल्कोहोलिस्ट कोणच नाही. आमच्या घरात आमची कोण नाही. आमचे आजोबा फक्त घेत होते, इव्हन आमचे काका लोक पण कोण घेत नाही म्हणून सांगतो. त्यामुळे हा प्रकार आमच्या ह्याच्यात नाहीच आहे. अजून एक वेळ नॉनव्हेज खातील, पण हे ड्रिंक वगैरे आमच्यात नाही. सॉफ्ट ड्रिंक मी पिऊ शकतो, पण हार्ड ड्रिंक तर नाही. तुझ्या प्रश्नातच तिला उत्तर मिळतं रे. काही काही गोष्टी कसं असतं ना की आपल्या प्रश्नातच त्यांना उत्तर मिळून जातं. तो का आता मला आवरायचंय, ते दादा पण निघाला, त्याला जेवायला वाढेल. हा ठीक आहे, झोप आता तू पण. काय टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होतं. भोलेनाथाचं नाव घे, श्री शिवाय नमस्तुभ्यं बोलून जा. आपल्या भोलेनाथ हात धरलाय ना, सगळं व्यवस्थित होतं. काय टेन्शन घेऊ नको, विश्वास ठेव त्या भोलेनाथावर. प्रदीप महाराजांचं नाव घे, गुरुदेवजीची जय म्हणून जा. काय श्री शिवाय नमस्तुभ्यं नाही किंवा ओम नमः शिवाय म्हण. ओम नमः शिवाय. पुरुष ओम नमः आणि बायका नमः शिवाय ओम म्हणायचं. पुरुष ओम नमः शिवाय ओम पहिला म्हणायचं, आणि स्त्रिया कधी पण नमः शिवाय ओम म्हणायचं. अच्छा, असं. चल ठेवू का, झोप आता. गुड नाईट. तुझ्याकडे काय गुड आहे का? गुड इव्हनिंग आहे. 7:20 झाले तिथे. 7:20 झाले. हा, मग तेच गुड इव्हनिंग. इथे 11 म्हणले रे बाबा. झोप आता, आम्हाला झोप यायला लागली, सकाळी उठायचंय मला. ठेवू का? बरं, अशा प्रश्नाचे उत्तर मिळालं का नाही? हो, मिळाले. हॅलो. हो. उद्या थोडं बोलू. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. गुड इव्हनिंग. गुड डे.